मित्रांनो, हे लक्ष्मण हाके आणि पवन करवरचा व्हिडिओ अगोदर ऐका, नंतर मी बोलती. व्हिडिओ स्किप करू नका. महेश डोंगरे नावाचा एक करमाळा तालुक्यातला कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याने हे षडयंत्र केलेलं आहे. मेंढपाळांना टार्गेट केलं जावं अशा पद्धतीचे ते सगळे सोशल मीडियाच्या पोस्ट होते आणि त्यानंतर झालेला हल्ला असेल, याकडे कसं पाहिजे? महेश डोंगरे नावाचा एक करमाळा तालुक्यातला कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याने हे षडयंत्र केलेलं आहे. लवकरात लवकर या महेश डोंगरेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कारण त्याच्या ज्या पोस्ट आहेत, त्याचं जे बोलणं आहे, याचा सगळ्याचा अभ्यास करावा गृह विभागानं. ज्या पद्धतीनं बाळू आवारेला अटक केली त्याच पद्धतीने त्या महेश डोंगरेला अटक करा. मेंढपाळावरचे हल्ले थांबतील. नमस्कार. करमाळा येथे मेंढपाळ बांधवावर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध करतो. प्रत्येक वेळेस मेंढपाळ बांधवावर असे जागोजागी हल्ले होणं आणि ते पण मराठा समाजाकडनं होणं, तर बरेच दिवस झालं हे मेंढपाळाच्या आडून ही लक्ष्मण हाके आणि ही जी राजकारण करते ही मेंढपाळाच्या लोकांना पुढं करून त्यांच्या आड दडायचं, मराठ्यांना टार्गेट करायचं, मराठ्यांना ट्रोल करायचं, गुन्हा दाखल करा म्हणायचं आणि मग ह्यांच्या पोटातला धडाने होतोय. माझं त्या लक्ष्मण हाकेला किंवा ह्या पवन करवरला सुद्धा, अरे तुमच्या जीवाला लाजावेजा वाटत नाही त्या का? शेतकऱ्यांच्या जर शेतात तुमच्या मेंढ्याच नाही गेल्या तर हे भांडण करायचा प्रसंगच येणार नाही ना. अरे तुम्हाला माहिती आहे का, ती वाळ्या रानात मेंढ्या गेल्या का वल्या रानात गेल्या, शेतकरी लेकराला जपत नाही एवढं त्या पिकाला, शेतात धान्य काय आहे त्याला जपतो. आणि तुमची मेंढपाळ जी आहे ती काय करते ती माहिती आहे का? एका मेंढपाळाकडं 500 मेंढरे आहे. ती 500 मेंढीतली एक जर मेंढीनं जर धान्याकडं धाव घेतली तर तिच्या मागं सगळ्याच जात्या त्या. आणि 4-2-1 जर मेंढपाळा असेल त्याला ती मेंढरं आवरतच नाही ते. आणि तुम्ही काय सांगता? आणि प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच का टार्गेट करता? तुमची मेंढरं शेतकऱ्याच्या शेतात जाणार आणि तुम्ही शेतकऱ्याला टार्गेट करणार, शेतकऱ्यावर गुन्हा खोटं नाटं दाखल करणार, शेतकऱ्यांनी मारलं म्हणणार, हाणलं म्हणणार. आणि ह्याच लक्ष हाकेनं पाठीमागं एकदा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेंढपाळांनी सुद्धा फक्त ढाळं तोडण्यासाठी कुऱ्हाड वापरायची नाही म्हण. तुमच्या बी हातात कुऱ्हाड आहे. मग ह्यानं काय मुर्द पाडायला सांगितलं तर का मेंढपाळांना? खरी दंगल तेव्हापासून जास्त मेंढपाळाची उठले. मेंढपाळं सुद्धा शेतकऱ्यावर अन्याय करताय. ती तुमची मेंढरं तुम्हाला आवरत नाही. ती तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर मेंढरं पाळली ती का? माझा शेतकरी लेकराला जपत नाही एवढं त्या शेतीला जपतो. आत्ता उन्हाळ्यात पाणी नाही विहिरीत लोकांना प्यायला, लाईटीची लोड शेडिंग चालू आहे, त्या शेतकऱ्याला झोप नाही. कधी पण रात्री अपरात्री लाईट आली की उठून पळायचं, लाईटीचं बटन दाबायचं, ती मोटर जळल म्हणून त्याला लक्ष ठेवत बसायचं. थोडं थोडं पाणी येतंय तेवढं त्या पिकाला द्यायचं. आणि पुन्हा तुमचा मेंढपाळ्यांचा त्रास त्यांच्या शेतात जाता शेतकऱ्यावर माझ्या अन्याय व्हायला लागल्यात. एकाचं तरी डोळं उघडल्यात का आत्तापर्यंत? आणि पुन्हा त्यांच्यावर खोट्या केसेस टाकता, शेतकऱ्यांनी असं केलं, शेतकऱ्यांनी तसं केलं. अरे जरा लाजा वाटायला पाहिजे त्या. जर तुम्हाला एवढाच मेंढपाळांचा पुळका आहे ना तर तुम्ही द्या त्यांना शेती घेऊन, आणि नाही तर मग सरकारने द्यावे. शेतकऱ्यांनी काय उक्त घेतलंय का? तुमचं गुत्त घेतलंय का? प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनीच का सहन करायचं? तुम्ही जाता मेंढपाळ शेतकऱ्यांना त्रासच देते. ती तुमची मेंढरं जाते ती शेतकऱ्यांचं नुकसानच करते ती, आणि शेतकऱ्यावर तुम्ही खोटं गुन्हा दाखल करता. दुसरी गोष्ट, 4 किलो जर मकाची बियाची पिशवी घ्यायची म्हणलं तर 2200 रुपये किंमत आहे. 2200 रुपये. आणि आम्ही शेतकऱ्यांनी 1 क्विंटल जरी मका विकायची म्हणलं ना तर आम्हाला 1500 ते 1800 रुपये भाव आहे 1 क्विंटल मकाला. आणि 4 किलो मकाच्या बियाची पिशवी तुमची 2200 रुपयाला आहे. शेतकरी मरल नाही तर काय करल? आणि पुन्हा तुमच्या मेंढपाळांचा त्रास आम्हाला. एक खताची ठिकं घ्यायचं म्हणलं 1840 असू द्या किंवा 1026 असू द्या, त्याची किंमत 2500 रुपये. काय करून शेतकऱ्यांना आणायचं सांगा की?
पावसाळा आला, पावसाळ्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्याला मारलं. शेतकऱ्याचं हाय नाही तेवढं घरातलं बी वाहून गेलं आणि शेतातली माती सुद्धा राहिली नाही शेतकऱ्याची. आणि तुमच्या मेंढपाळ्यांचा आता अजून त्रास. कसा तरी माझा शेतकरी आत्ता पोटाला पोटभर तेवढं पोटभर खायला लागलाय, तरी तुमच्या मेंढपाळ्यांचा अजून त्रास. त्यांना ती मेंढपाळी शेतकऱ्याला जगू देईना. ती मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे, मला माहिती आहे त्या काय व्यथा येते ती, आणि तुमची मेंढपाळ काय करते ती. आणि आत्ता ही शेतकरी जागाला ह्या सरकारनं, ज्या वेळेस फडणवीस सरकार नव्हतं सत्तेत त्यावेळेस ही सरकार म्हणलं होतं शेतकऱ्यांचा उतार 7-12 करूया कोरा कोरा कोरा. का केला नाही कोरा? आत्ता फडणवीस सरकार आहे ना सत्तेत, का शेतकऱ्यांचा उतारा कोरा केला नाही? आणि ज्या वेळेस बच्चू कडू साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं त्यावेळेस ह्या फडणवीस सरकारनं 29 जून 2026ला कर्जमाफी करू म्हणून शब्द दिलता आणि 2 लाख रुपये फक्त कर्जमाफी केली आहे शेतकऱ्याची. काय होतंय सांगा की मला शेतकऱ्यांचं 2 लाखात? का माझा शेतकरी आत्महत्या करणार नाही? एवढा सगळा त्रास असताना उन्हाळ्यात विहिरीत पाणी नसतं, लोड शेडिंग असतं, लाईटचं बिल कुठनं भरायचं शेतकऱ्यानं, ब्याला पैसे कुठनं आणायचं, खताला पैसे कुठनं आणायचं, आणि सरकार 2 लाख रुपये फक्त कर्जमाफी करणार. माझा शेतकरी कर्जात डुबून गेलाय आणि वरनं ह्या मेंढपाळांचा त्रास माझ्या शेतकऱ्याला होतोय. जाते ती माझ्या शेतकऱ्याच्या शेतात आणि वरनं पुन्हा त्यांच्यावर खोटं नाटक गुन्हा दाखल करते. का माझा शेतकरी आत्महत्या करणार नाही? का माझ्या शेतकऱ्याच्या बाजूने कोण बोलायला तयार नाही? का माझ्या शेतकऱ्यावर अन्याय व्हायला लागलाय? मग शेतकरी, मी फक्त शेतकऱ्याबद्दल बोलते, मग ती शेतकरी कुठल्या बी जाती धर्माचा असू द्या, माझा शेतकरी सध्या अन्यायातच जगतोय. का कोणाचं लक्ष जाईना माझ्या शेतकऱ्याकडं? उठताय सुटताय जाहीर निषेध करताय, उठताय सुटताय जाहीर निषेध करताय. अरे टाळी एका हातानं वाजती का? माझा शेतकरी कुणाच्या घरी जाऊन बोललाय का कुणाला? त्याच्या शेतात त्याला त्रास होतोय, त्याच्या पिकाला त्रास होतोय. माझा शेतकरी हातावर भाकरी घेऊन खातोय. आज ह्या सोलापूर जिल्ह्यातलं 46°C वर तापमान गेले. माझा शेतकरी असल्या उन्हाचं दारं धरतोय, असल्या धगाट्याचं पिकाला दारं धरतोय, अगदी बाया माणसं सुद्धा. आणि ह्या मेंढपाळांचा त्रास माझ्या शेतकऱ्याला होतोय. जर तुम्हाला जर लय मेंढपाळ्यांचा पुळका ह्या लक्ष हाकेला पवन करवरला असेल, मी आता तुम्हाला सांगते दोघांना पण, मराठ्यांना अजिबात ट्रोल करायचं नाही. मराठ्यांना नवा, तुम्ही उठताय सुटताय मराठ्यांनीच हल्ला केला, मराठ्यांनीच का? तुम्हाला मराठ्यांचा चांगला लागतोय का? तुम्ही कधी विचार केला का माझ्या शेतकऱ्यांचा? एका मेंढपाळ्याकडं 500 मेंढी आहे, 500. एका मेंढीची किंमत 20,000 रुपये. तर 500 मेंढीची किंमत किती झाली? 1 कोटी रुपये. मग भाड्यानो तुम्ही कुणाच्या जीवावर 500 मेंढरं पाळता? बोला ना, आमच्या शेतकऱ्याच्याच ना. आमच्या शेतकऱ्याच्याच जीवावर तुम्ही 500 मेंढी पाळता आणि 1 कोटीचं आर्थिक परिस्थिती तुमची असताना तुम्हाला गरीब म्हणता तुम्ही स्वतःला, आणि शेतकऱ्यावर माझ्या आत्महत्या करायची वेळ आणता तुम्ही, खोटं गुन्हा दाखल करता. लाजा वाटायला पाहिजे ना तुम्हाला. किती दिवस तुमचं सहन करायचं माझ्या शेतकऱ्याने? अरे एवढं धान असल्यापासनं त्याला पक्षी सुद्धा खाद्यात. मका पेरली त्याला पक्षी खाणार, कावळं खाणार, काय ती गरुड खाणार, काय छोटी मोठी जे पक्षी आहेत ते धानाला यूज देत नाहीत. जमिनीतनं वर आल्यापासनं त्या शेतकऱ्यानं त्या पिकापाशीच बसायचं, त्याला लक्ष ठेवत. ते गडूळ खाते का, आणि ही खाते का, आणि ती खाते का, आणि पुन्हा तुमचा मेंढपाळांचा त्रास. तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देता ते देता आणि वरनं खोटं गुन्हा दाखल करता. असं केलं तसं केलं.
तुम्ही त्यांच्या शेतात नाही गेल्यावर ती कशाला काय करते ती तुम्ही जायचंच नाही ना. आज तुम्ही कोटीची इस्टेट माझ्या शेतकऱ्याच्या जीवावर घेऊन फिरताय. आहे का कोणत्या शेतकऱ्याकडे कोटीची इस्टेट? आज माझा शेतकरी कर्जात डुबलाय म्हणून तर कितीतरी माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या. जरा लाजा बाळगा की किती दिवस तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे. आणि माझ्या मेंढपाळावर आणि लय लक्ष्मण हाके तुला पुळ काही ना तर 100-200 एकर घेऊन तू जमीन तुझ्या मेंढपाळांना आणि सोडायला नाही तर दे सरकारला द्या म्हणाव. माझ्या शेतकऱ्यावर का बरं अन्याय करताय तुम्ही? आणि लायकीत राहायचं, पुन्हा नाही ट्रोल करायचं. लक्षात ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय.